नमस्कार मित्रांनो, मी सर्वोदय ॲग्रोटेक कंपनीचा प्रतिनिधी विनोद वागळे. आज आपण ऊस प्लॉट मध्ये आलेले हे प्रगतशील शेतकरी आणि यशस्वी उद्योजक आहे. त्यांचे आज दौंडला योगराज हॉटेल पण आहे आणि असे त्यांचे भरपूर बिझनेस आहे. आज त्यांचं थोडं मनोगत घेऊ. नमस्कार सर. नमस्कार. आपला परिचय सांगा आपल्या शेतकरी. मी जितेंद्र अशोक मगर, राहणार गार, तालुका श्रीगोंदा. या ठिकाणी आपल्या सर्वोदय ॲग्रोटेक या कंपनीचा ग्रीन शाईन या कंपनी मार्फत श्री वाबळे साहेब या ठिकाणी आमची पाहणी करण्यासाठी ऊसाच्या प्लॉटची आले असताना मी त्यांना या डोसची म्हणजे सर्व शेतकऱ्यांना सांगतो, या डोसमुळं माझ्या ज्या ऊसाच्या पानाची जवळपास 4 बोट इतकी साईज झालेली, तसंच या ऊसाचा फुटवा हा चांगल्या प्रकारे झालेला आहे. तसंच कलरचे तुम्ही बघताल आता 2 महिने जवळपास आपल्या या ठिकाणी मे आणि जून या 2 महिन्यात पावसाचा एवढा मोठा प्रादुर्भाव झाला, पण या एवढा मोठा पाऊस होऊन सुद्धा या पावसात कसल्याच प्रकारच्या ऊसाला पिवळसर किंवा काय झालेलं कुठं दिसतंय का तुम्हाला? काहीच झालेलं नाही. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती, ग्रीन शाईन या कंपनीचा तुम्ही डोस वापरून तुमच्या शेतीचं ऊसाचं उत्पादन वाढवण्याचं प्रमाण काम करावा. कारण मी जवळपास 86-032 व 10,001 तसंच या दोन प्रकारच्या जातीची लागवड या ठिकाणी या शेतात केलेली आहे. मला सर्व शेतातल्या ऊसाचं प्रमाण हे चांगल्यापैकी आणि सगळा ऊस या ग्रीन शाईन या डोस वापरल्यामुळं मला चांगला रिझल्ट आलेला दिसतोय. तर आपण ग्रीन शाईन वापरून एकदम समाधानी. मी या ठिकाणी ग्रीन शाईन या कंपनीचं प्रोडक्ट वापरून खूप समाधानी आहे. तसंच माझ्या शेतकरी मित्रांना विनंती की तुम्ही सुद्धा या ग्रीन शाईन या कंपनीचा डोस वापरून आपण सुद्धा या कंपनीच्या डोसचा किती फायदा आपल्या ऊसाला होईल याचा आपण स्वतः त्याचं हे करण्यात द्यावं, पाहणी करण्यात यावी. तर आता जे आपले शेतकरी मित्र अशा महाराष्ट्रातले शेतकरी मित्र आपला व्हिडिओ पाहणार आहे, तर त्यांना आपला मोबाईल नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर 9623223366 असा आहे. तसेच माझं दौंड या ठिकाणी हॉटेल योगराज अँड लॉजिंग असा व्यवसाय 3-4 ठिकाणी हॉटेलचा आहे. त्याबरोबर मी शेतीचं सुद्धा उत्पादनाचं काम सद्यस्थितीला करत आहे. तरी माझे सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की आपण या ग्रीन शाईनिंग कंपनीचा वापर करण्यात यावा, ही माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती. धन्यवाद साहेब, तुम्ही धन्यवाद. वेळ काढून दिल्याबद्दल.